लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीचे निवेदन. देशविरोधी कारवायांना स्थानिक स्तरावर सहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशातील अंतर्गत सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने आज नायब तहसीलदार श्री मयूर बेरड यांना निवेदन दिले. देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांना स्थानिक स्तरावर सहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षा जागृती निर्माण व्हावी अशी समितीची मागणी आहे. पठाणकोट, पुलवामा, उरी अशा घटनांमधून हे स्पष्ट झाले आहे की केवळ सीमापारचे दहशतवादीच नव्हेत तर त्यांना स्थानिक पातळीवर सहाय्य करणारे अधिक धोकादायक आहेत. यांची पाळेमुळे शोधून काढून योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, असे हिंदुत्वनिष्ठ श्री कुणाल भंडारी यांनी निवेदन देताना म्हटले आहे. काल दिल्ली येथे लाल किल्ल्यासमोर जो काही या इस्लामिक आतंकवाद्यांनी जो दहशतवादी हल्ला केलेला आहे व निरपराध जे त्या ठिकाणी भारतीय नागरिक बळी गेलेले आहेत, याच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर अशा स्वरूपाचे हे जिहादी वृत्तीचे शिक्षित असे दहशतवादी आज देशासमोर आलेले आहेत. म्हणजे या देशात राहून, देशाचं खाऊन, देशामध्ये सर्व उच्च शिक्षित शिक्षण घेऊन, अल्पसंख्याक दर्जा मिळवून, त्याच्या सवलती मिळवून यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि देशाच्याच मुळावरती हे या ठिकाणी उठलेले आहेत. का अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे काही सेतू केंद्र आहेत, या ठिकाणी जे काही हॉटेलमध्ये रोहिंग्या कामाला आहेत, बांधकाम व्यवसायामध्ये जे काही रोहिंग्या कामाला आहेत, यांची चौकशी करून यांना ताब्यात घेण्यात यावं असं निवेदन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. व या ठिकाणी आपण दहशतवादी कृत्य किंवा कुठले बेकायदेशीर असे रहिवासी आपल्याला आढळत असतील तर नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला किंवा हिंदुत्ववादी संघटनेला याची माहिती द्यावी, जेणेकरून हे हल्ला या ठिकाणी दाबलं जाईल व या अशा कृत्याला आपल्याला थांबवता येईल. श्री रामेश्वर भुकन यांनी सांगितले की गेल्या काही वर्षात अहिल्यानगर, मालेगाव, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही ठिकाणी या व्यक्तींना स्थानिक स्तरावर मदत मिळाल्याचेही दिसून आले आहे. याचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. काल दिल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झाले याचे बहुतांशी कनेक्शन आज जरी पाकिस्तानमध्ये दिसत असले तरी भारताच्या अंतर्गत पुढे जरी पेरलेले आहेत. तर या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जे अंतर्गत कनेक्शन आहेत तर या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि या संदर्भातले ठोस पुरावे काढून हे जे देशद्रोही या आतंकवाद्यांना मदत करत आहेत, असे बॉम्बस्फोट घडवत आहेत, तर यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरात कठोर या ठिकाणी शिक्षा करावी असं आज या ठिकाणी आम्ही हिंदू जनजागृती समिती तसेच सर्व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे. निवेदनातील समितीच्या मागण्यांमध्ये पोलिसांनी संवेदनशील परिसरात विशेष शोध मोहीम राबवणे, बेकायदेशीर नागरिकांची शहानिशा करून बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा UAPA, राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA आदी कायद्यान्वये कारवाई करणे तसेच बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या केंद्रांवर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अधिनियम 2016 आणि परकीय नागरिक अधिनियम 1946 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची तसेच नागरिकांना अशा कारवायांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याची सूचना केली आहे. श्री बापू ठाणगे हिंदू संघटक यांनी सांगितले की देशाच्या अखंडतेवर आघात करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. बेकायदेशीर नागरिकांना संरक्षण देणारे आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे घटक उघडकीस येणे गरजेचे आहे. काल दिल्ली येथे जो बॉम्बस्फोट झाला आणि नाहक अपराधी जे लोक आपले त्याच्यामध्ये बळी गेले, त्यांना आम्ही जाहीर विनम्र अशी श्रद्धांजली वाहतो. खरं तरी घडलेली घटना अतिशय दुःखदायक आहे आणि दिल्लीसारख्या राजधानीच्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर देशाचा विचारच करायला नको अशी स्थिती आहे. लवकरच सरकारने याच्यावर गंभीर दखल घ्यावी आणि हे जे काही करणारे आहे त्याच्यामध्ये रोहिंग्या आहे, बांगलादेशी मुसलमान आहेत, यांनाही जरा शोध मोहीम किंवा जे काही बाहेर पाठवण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर राबवावी आणि एक सुरक्षित असं
हिंदुस्थान निर्माण करावी आणि आत्ता त्या दृष्टीने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या भावना व्यक्त केल्यात. तर लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी आणि नगरसह सगळ्या जिल्हा ठिकाणी अवैध अशी जी बांगलादेशी आहे, जी कोट्यवधी आहेत, हे जर लवकर चालू नाही केलं तर अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागते, असं हे चित्राच्या कालच्या प्रकारावरून दिसतंय. अतिशय विषारी पदार्थ तयार करणं, AK-47 सापडणं, म्हणजे हे सुरक्षित देशाचं लक्षण नाही. तर अतिशय असुरक्षित असा हा देश झालेला आहे. का आम्ही शासनाकडे पाहणार? कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातात आहे, प्रशासन त्यांच्या हातात आहे. आम्ही जे लागेल ते नागरिक सहकार्य द्यायला तयार आहोत, अशी आम्ही भावना आता साहेबांबरोबर व्यक्त केली. लवकर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो.